अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट. राजगडाच्या पायथ्याशी पालीगावच्या गाव शिवारामध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती कुतूहल आणि आनंद ओसंडून वाहत होता. भारतीय पुरातत्व विभागातर्फे तिथे उत्खनन चालू होतं. ऐतिहासिक नाणी, मातीची भांडी, दगडी जातं या आणि अशा प्रकारच्या 400-450च्या आसपास वस्तू सापडल्या होत्या. ज्या ठिकाणी उत्खनन चालू होतं त्या ठिकाणाचं नाव होतं शिवापट्टणम. आणि या 2.5-3 एकर परिसरात चाललेल्या उत्खननात सापडला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा. नमस्कार, मी भूपाल. तुम्ही पाहत आहात इतिहास गवाह है. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जी कर्मभूमी आहे त्या राजगडाच्या पायथ्याशी. आपण राजगडावरती न जाता या राजगडाच्या पायथ्याशी येण्याचं योजलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वी ही जागा महाराष्ट्र शासनाला आणि इथल्या पुरातत्व विभागाला सापडली. ही जागा दुसरी तिसरी कोणती नसून या जागेचं नाव आहे शिवापट्टणम. शिवापट्टणम छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेली ही जागा. हा सगळा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कार्यालयाचा भाग होता. ही सगळी जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत्या वाड्याची जागा होती. आपण बघू शकता आज इथं सगळं प्रशासनानं, पुरातत्व विभागानं अगदी व्यवस्थित सगळं उत्खनन या ठिकाणी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही जागा. शिवाजी महाराजांचा वाडा इथंच का होता या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना अनेक प्रश्न आपल्या मनात डोकावत असतील. परंतु आपल्याला असं सापडतं की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धिचोहरच्या वेढ्यामध्ये होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब या राजगडावरती असताना त्यांनी आपल्या सरसेनापतीला, अर्थात त्यावेळेचा सरसेनापती नसला तरी माजी सरसेनापती असलेल्या मानकोजी दहातोंडे यांना निरोप पाठवला होता की तुम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना सोडविण्यास जाणे. त्यावेळी मानकोजी दहातोंडे हे शिवापट्टणम या जागी होते. ती शिवापट्टणम ही दुसरी कोणती जागा नसून ती जागा ही आहे. म्हणजेच या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य कायम तैनात असायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे व्यवहार ज्या ठिकाणी चालत होते ती ही जागा शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांच्या, शिवाजी महाराजांच्या कुटुंबांच्या, सईबाई साहेबांच्या, सोयराबाई साहेबांच्या, शंभूराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही जागा ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी डोळ्यात नकळत आसवं येतात आणि डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज असतात. याही पुढे जाऊन आपण ज्यावेळी या सगळ्या जागेचा विचार करतो त्यावेळी या मागे आपल्याला राजगड आपल्या पाठीशी उभा असलेला दिसतो. आणि इथूनच जवळच सईबाई साहेबांची समाधी देखील याच वाड्याच्या जवळ आहे. आणि उत्खनन केल्यानंतर लक्षात येतं हे बांधकाम मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाचं असलं पाहिजे. म्हणजे हे बांधकाम हे सामान्य माणसाचं नाही, हे बांधकाम हे सामान्य सरदाराचं नाही, तर हे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यांचा राजवाडा असल्याचं आपल्याला दिसून येतं. सईबाई साहेबांचा देहांत हा इथंच याच ठिकाणी झाला असावा याची ही शक्यता नाकारता येत नाही. अनेक इतिहासकारांच्या मते जी राजगडावरती असलेली समाधी आहे ती समाधी ही सईबाई साहेबांची नसून दुसरी कोणाची तरी असावी. मग सईबाई साहेबांची मूळ समाधी कुठं? तर या राजवाड्याच्या बाजूला गुंजवणे नदीच्या काठावरती सईबाई साहेबांची समाधी आपल्याला दिसायला लागते. आणि मग ही समाधी एवढी दूर का हा प्रश्न पडलेला असताना त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपल्याला असं दिसतं या समाधीच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा राजवाडा होता. त्या राजवाड्याचं नाव होतं शिवापट्टणम. मित्रांनो, पुन्हा कधी राजगडावरती याल तर या ठिकाणी जरूर भेट द्या. इथल्या दगडाला, इथल्या मातीला कान लावला तर आपल्याला हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गप्पा गोष्टी, गर्जना, रणगर्जना ऐकू आल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.